सलून आल्यानं मला गोरं करण्यासाठी खूपच त्रास घेतला. तर रामराम मंडळी, सकाळी चहा आणि नाश्त्यावर ताव देऊन आमचा म्हातारा बाबा चहा पित होता. तो चहा पिऊन रुसून बसला. काय झालं काय कळलं नाही, पण एकटाच खोलीत बसला होता. बिडकी कशी फुगती तशी फुगून बसला होता. मग काय मी गावात चाललो होतो, बघितलं तर लगेच सॉक्स आणि बूट घेऊन आला. आयतच मिळते व मग गाठलं ना, आलो दुकानात. आयला दिला डबा, तिथनं आई म्हटली मटण घेऊन जा. आलो मग मटणवाल्याच्या दुकानात, भेटलं मग किलोभर. त्यानं पण मानाव घेऊन कापून दिलं. तिथनं आलो किराणा मालाच्या दुकानात. आता मटण म्हणल्यावर मसाला घेतलाच पाहिजे. सगळं दुकानात सामान घेऊन डोळा करत घर गाठलं. तर बायकोन दिला काळाच्या. बायकोला म्हटलं मटण शिजाय टाक, तोपर्यंत मी आयला गावात जाऊन चहा देऊन येतो. तोपर्यंत बायको आली गॉगल घेऊन. गॉगल पहिल्यांदा लावलो आणि चेहरा कसतर झालता. मग तिथनं आलो गावात. आलो तर बसलो दुकानावर. आय जरा थोडी बाहेर गेली. मग काय 2-4 गिराईक केली. सगळ्यांना सामान दिलं, पैसे घेतलं आणि गल्ल्यात टाकलं. बाकी सुट्ट दिलं बरं काय. तिथनं पायावर तिडी टाकून बसलो, तर काय करायचं. परत विचार आला सलूनवाल्याकडे जाऊ. लईच काळा झालोय. सलूनवाल्याकडे आलो तर सलूनवाला मॅच बघत बसला होता. आज काही खरं नाही, मॅच बघतच कार्यक्रम. दाढी बिडी केली तर भाऊ म्हणला जरा चेहरा ब्रश करूया. मग काय मसाज करायला घेतलं. त्यानं लावली कसली किम पांढरी. म्हणला आता लईच गोरं होतोय काय. परत घेतलं म्हणा, मारलं पाणी आणि गळगळीत चेहरा चोळून काढला. वरनं गुलाबजल बी टाकलं. तर भावानं फ्रेश एकदम केलं. तर भाव म्हणतो काय तुझा काय कलर जात नाही, अवघड आहे गाड्या म्हणलं. आलो घरी तर बायकोनं बिर्याणी करूनच पुढं टाकली. बायको गेली तिकडं. मग बिर्याणीत पीस हुडकाय चालू केलं. पीस तर ओकेच होतं. भेटला होता काळाचा तुकडा. घरघरीत ताव दिला. तिथनं घेतला मग समर्थचा अभ्यास. आमच्या वेळी जर असा अभ्यास केला असता तर आता कुठं असतो काय कळलं ना. आलो गावात तर आमदार सुहास बाबरांची सभा चालली होती. मग काय 8:30 वाजल्या. झालं दुकान बंद करायचं. आयला घेतलो. आलो घरी. घेतला दही कांदा खायला, सुकं मटण, भाकरी आणि आमचं समर्थ काच काढून ताव दिला. आमचं बारकं कोपऱ्यात बसलो होतोच खायला. मग काय तिघांनी खाल्लं. तर भावानं आपला व्हिडिओ आला तर व्हिडिओला नक्की फॉलो करून जावा. बाय बाय.